इयत्ता 7वी तृतीय. नमस्कार, मी पायल विक्रम रेड्डी, इयत्ता 7वी तृतीय. नमस्कार, मी अस्मिता रामचंद्र सावंगी, इयत्ता 7वी तृतीय. श्री समर्थ विद्यामंदिर चाकण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या विद्यालयाच्या आम्ही विद्यार्थिनी आहोत. विकसित भारत बिल्टॉन 2025 अंतर्गत आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कडुलिंबापासून साबण कसे तयार करावे याची कृती सादर करणार आहोत, जे की ते नैसर्गिक पद्धतीने त्वचेसाठी उपयोगी असते. लिंबाचा साबण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: कडुलिंबाचे पाणी किंवा तेल अर्धा कप, नारळाचे तेल 1 कप, कास्टिक सोडा पाऊण कप, पाणी अर्धा कप, सुगंधी तेल काही थेंब, साबणाचा साचा मोल्ड. कडुलिंबाच्या पानांपासून साबण तयार करण्याची कृती: नीम अर्क तयार करणे. कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोड्या पाण्यासह वाटा. कापडातून गाळून त्याचा रस घ्या. सोडा सोल्युशन तयार करणे. एका काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी घ्या. हळूहळू कॉस्टिक सोडा त्यात घाला. तेल गरम करणे. नारळाचे तेल मंद आचेवर गरम करा. त्यात नीम अर्क किंवा नीम तेल मिसळा. मिश्रण तयार करणे. थंड झालेला सोडा सोल्युशन हळूहळू तेलात घालून सतत हलवत राहा. मिश्रण घट्ट आणि क्रीमसारखे होईपर्यंत ढवळा. हवे असल्यास सुगंधी तेलाचे काही थेंब टाका. साचा भरणे. तयार मिश्रण साबणाच्या साच्यात ओता. 24 तासानंतर साबण घट्ट होईल. साच्यातून काढून 2-3 आठवडे सुकू द्या. या प्रकारे आपला कडुलिंबाचा साबण तयार होईल. आता या साबणाचे फायदे पुढील प्रमाणे: कडुलिंब त्वचेवरील पिंपल्स, कोंडा आणि बुरशीसारख्या समस्यांवर उपयोगी आहे. कडुलिंबामुळे त्वचा मऊ आणि स्वच्छ ठेवते.